रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कलशाला मंगलसूचक का मानतात, कलशात पाणी, आंब्याची पाने व नारळ का ठेवतात, शिवाय पाण्यात द्रव्यही का ठेवतात। या सर्वांनी पूर्ण झालेला कलश हे पूर्णत्वाचे प्रतीक मानले गेले आहे। पूजेमध्ये कलश स्थापन करताना जे मंत्र म्हणतात त्यात कलशाच्या मुखाजवळ विष्णू, गळ्याजवळ रुद्र व मध्यभागी ब्रह्मा व मातृगण वास करत असतात। त्याच्या कुशीमध्ये सागर व पृथ्वी यांचा वास असून चारी वेद व गायत्र्यादी सर्व प्रमुख मंत्र याच्यात वास करतात। यातील पाण्यात सर्व पवित्र नद्यांच्या पाण्याचा अंश आहे असे म्हटले जाते। अनेक देवींच्या हातात कलश असतो, त्याचे कारण हे पूर्णत्वच आहे। सर्व पूजांमध्ये विवाह, उपनयन, वास्तुपूजा, अनुष्ठान प्रत्येकात कलशाची पूजा सांगितली गेली आहे। कलशाला लाल वस्त्राने सजवतात। कलश नेहमी धान्याच्या राशीवर ठेवतात। देवळाचा कळस हेही कलशाचेच एक प्रतीक आहे। वर्षारंभी पाडव्याला जी गुढी उभारतात त्यावरही उलटा कलश बसवतात। समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी व धन्वंतरी प्रगट झाले, त्या दोघींच्याही हातात कलश होता। शेत नांगरताना राजा जनकाला सीता सापडली, ती एका कलशातच सापडली। शंकराला अभिषेक करतात ते अभिषेक पात्रही कलशच आहे व जुन्या मंदिर शिल्पांमध्ये लक्ष्मीला 2 हत्ती कलशातून अभिषेक करताना दाखवले गेले आहे। अशा प्रकारे मंगलसमयी कलशाला खूप महत्त्व दिले गेले आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।